मोहोळ शहरातील बस स्थानकाच्या काँक्रिटीकरणासाठी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर। या विकास कामाचे उद्घाटन आमदार राजाभाऊ खरे यांच्या हस्ते संपन्न। गेल्या अनेक वर्षापासून मोहोळ शहरातील बस स्थानकाचा प्रश्न ऐरणीवर होता। बस स्थानकाची अवस्था अतिशय बिकट होती। बस स्थानकाच्या आवारात पडलेले खड्डे, धुळीचे साम्राज्य प्रवाशांना त्रासदायक झाले होते। ही प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आमदार राजाभाऊ खरे यांनी पुढाकार घेत प्राधान्याने 40 लाख रुपये मंजूर करत काँक्रिटीकरण तसेच पिण्याच्या पाण्याची सोय देखील करणार असल्याचे सांगितले। बस स्थानकाच्या या काँक्रिटीकरणामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय आणि घडणारा अपघात टाळता येणार आहे। पत्रकारांशी संवाद साधताना आमदार राजाभाऊ खरे यांनी माजी आमदार यशवंत माने यांच्यावर जोरदार टीका केली। मोठा निधी मतदारसंघात आणल्याचे बोलतात तर सर्वत्र विकास का दिसत नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। यावेळेस उमेश पाटील, रमेश बारसकर, चरणराज चौरे यांच्यासहित अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। पहा यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना आमदार राजाभाऊ खरे काय म्हणाले। एसटी पकडत असताना आपल्या मोहोळ तालुक्यातील एक महिला खड्डे एवढे पडलेले होते की त्या खड्ड्यामध्ये पाय घसरून त्या महिलेचा मृत्यू झाला। त्याच्यानंतर बऱ्याच आपल्या इथल्या मोहोळ शहरातल्या कार्यकर्त्यांनी मला ताबडतोब फोन केला। पाऊस एवढा मोठा प्रचंड होता की त्यावेळेला आपण ते खड्डे बुजवू शकत नव्हतो। मग त्याच्यानंतर मी इथं सार्वजनिक बांधकाम विभागाला ताबडतोब सूचना दिल्या की आता पहिल्यांदा तुम्ही खड्डे बुजवा आणि मुरमानं खड्डे बुजवल्यानंतर त्या सर्व अधिकाऱ्यांना मी दुसऱ्याच दिवशी बोलवून घेऊन त्यांना सांगितलं की बाबा या एस टी आवारामध्ये जे काय आवार आहे त्या आवारामध्ये एक चांगलं सुसज्ज अशा पद्धतीचं स्टील कॉन्क्रीट करून पूर्ण एक सुसज्ज असं आपलं मोहोळ शहराचा आगाराचा आवार झाला पाहिजे। त्याच्यानंतर त्यांनी ताबडतोब एस्टिमेट केलं। त्या एस्टिमेटची कॉस्ट 42 लाख रुपयाची सांगितली। मी ताबडतोब आमदार फंडातून ते 42 लाख रुपये मंजूर केले। त्याची निविदा निघाली, त्याचं टेंडर झालं आणि आज त्या कामाचा भूमिपूजन सोहळा होतोय। आता मोहोळ तालुक्यामधल्या ग्रामीण भागामधून आलेल्या माझ्या मायबाप जनतेला कुठंही मोहोळ शहरामध्ये खड्डा आपल्या मोहोळ बसस्टँडमध्ये खड्डा दिसणार नाही। इष्टीचे जे इष्ट्या येत आहेत त्यांनाही इष्ट्यांना एक सुसज्ज असं आतलं आवार होईल त्याच्यासाठी मी प्रयत्न करत होतो आणि आज आपल्याला यश आलं। आता पाठीमागच्यांनी कोणी निधी आणला नाही, काय आणला नाही। जर तू निधी आणला होता, यशवंत मानेला माझा प्रश्न आहे, तर मग हे मोहोळ शहरामध्ये एवढं मोठं खड्ड्याचं साम्राज्य या बस स्थानकामध्ये कशासाठी झालं होतं? तू 5 वर्ष आमदार होता ना, मग तू का नाही हे मोहोळ शहराचं बस स्थानक सुशोभीकरण केलं? एक लक्षात ठेवा, यांनी दिशाभूल करण्याचं काम करतायत आमदार, माजी आमदार, आणि त्या माजी आमदाराचा आणि ह्या मोहोळ शहराचा काही संबंध नाही। त्यांनी इंदापूरला आपण 20 नोव्हेंबरला मतदान झालं, 23 नोव्हेंबरला निकाल झाला आणि हे पार्सल इंदापूरचं आपण पाठवलेलं आहे। त्याच्यामुळे त्याची काही दखल घेऊ नका, लक्षात ठेवा। ती बेदखल माणूस आहे माने, लक्षात ठेवा। आमदार होतो, परंतु त्यावेळेला इथे सगळे माझे उपस्थित सहकारी आहेत। आता 20 दिवसातनं पाणी येते, मग 50 रुपयाला एक हंडा विकत घेत होतो। तर आमदार कोण तो? हा यशवंत माने आमदार होता। ह्या यशवंत मानेला लाच कशी वाटत नाही? आम्ही 17 टँकर लावले आणि 17 टँकरने शहराला दादा 3 वेळेला दिवसभरात पाणी लागलं तर टँकर तिथं पोहोचायचं। माझ्या आया बहिणीला ताबडतोब पाण्याची व्यवस्था करून देऊन काम केलं, महाराष्ट्र बरोबर। आणि आपण 17 टन 76 करायची तहान लावण्याचं काम करतो। आणि हा निर्लज्ज माणूस काय म्हणतो? निर्लज्ज माणूस झाला ते आमदार बरोबर आहे तर 17 टँकर कुठून आले? अरे थोडं लाज कसं वाटत नाही? आमदारांनी काय केलं? आमदारांना हे मोहोळ शहर 50,000 लोकसंख्येचं असणारं जे शहर आहे, या शहराला 20 दिवसांनी एकदा पाणी मिळत होतं। माझी एक सामाजिक कार्यकर्ता होतो, बाळासाहेब ठाकरेंच्या कडवत शिवसैनिक होतं, मला ते बोलवलं आणि म्हणून मी ताबडतोब 17 टँकर 5 टँकर लावले, पुन्हा 5 टँकर मागवले, पुन्हा 5 टँकर मागवले, पुन्हा 2 टँकर मागवले आणि 17 टँकरने दादा या मोहोळ शहरातली गल्ली ना गल्ली, बोळ ना बोळ आपला टँकर काय असेल तर ते मोहोळचं एसटी स्टँड। आणि हे माजी आमदारांनी नुसतं नव्हे, मागच्या 50 वर्षापासून
माझं वय आता 47 वर्ष झालं आणि कळतंय असं बघतोय ते एसटी स्टँड मोहोळचं आहे असंच आहे. हे काळीची सुधारणा मागच्या 40-50 वर्षामध्ये ज्यांच्या हातामध्ये सत्ता होती त्यांना करता आलेली नाही. या एसटी स्टँडच्या करता इतके खड्डे पडले की आलेले प्रवासी खड्ड्यात पडून मेले. इतर ठिकाणी ऍक्सिडेंट होतात, अपघातामध्ये माणसं मरतात. इथं अपघात न होता खड्ड्यात पडून एसटी स्टँडवरती पण माणसं मारायची परिस्थिती इथं निर्माण झाली. 4,000 कोटी निधी आणल्याची भाषा केली गेली. मोजून 40 लाख रुपयात हे सगळं कॉन्क्रिटीकरण होत आहे. 0.1% त्या 4,000 कोटीचा दिला असता तर मागच ते कॉन्क्रिटीकरण होऊन इथं कोण मरायची परिस्थिती निर्माण झाली नसती. सुदैवानं मोहोळकरांनी सत्ता परिवर्तन केलं आणि विकासा